बुलेटिनची सुरुवात करतोय आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं। बातमी आहे सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपाची। तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेनं केलाय। अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असंही त्यानं म्हटलंय आणि याच संदर्भात फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची ही माहिती वाझेनं दिली आहे। तर अँटिलिया समोर स्फोटक ठेवल्या प्रकरणी आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे जेलमध्ये आहे। याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी सुद्धा फडणवीसांवर आरोप केले होते आणि आता वाझेनं हे उत्तर त्या पार्श्वभूमीवर दिलं। नेमकं काय सचिन वाझे म्हणाले आपण सविस्तर पाहूयात। सारे प्रूफ है उधर, पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। पुन्हा एकदा पाहूयात सचिन वाझेनं नेमके काय काय आरोप देशमुखांवर केले। तर 100 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत। अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे। सीबीआयकडे याबाबत सर्व पुरावे असल्याचंही वाझेनं म्हटलंय। तर मी सर्व पुरावे जमा केलेत, मी नार्को टेस्ट साठी सुद्धा तयार आहे। मी फडणवीसांना जे पत्र लिहिलं त्यामध्ये जयंत पाटलांचं सुद्धा नाव लिहिलंय असंही वाझे म्हणाले। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात। ज्या उद्धव ठाकरेंनी सचिन वाझे सारख्या माणसाकडनं जो एपीआय लेवलचा मनुष्य होता त्याच्याकडे ब्रीफिंग घेत होते त्यावेळेचे, आणि त्यामुळे ही सगळी गँग होती महाराष्ट्रात काम करणारी महाविकास आघाडीची। काही लोक सत्तेत होते, काही लोक पोलीस दलात होते, काही लोक अधिकारी होते, आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं ही सगळी आता खणून काढली गेलेली आहेत आणि अनिल देशमुख सोयीस्कररित्या हे लपवण्याचा प्रयत्न करतायत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून आहेत। सुषमाजी, आपण पाहतोय अनिल देशमुखांवर आता वाझेनं हे आरोप केलेले आहेत। एकीकडे देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केलेत आणि आता वाझे म्हणतोय की पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे। काय आपली प्रतिक्रिया यावर? वाझेंनी हे पत्र लिहिण्याचं जे टायमिंग आहे ते टायमिंगच इतकं संशयास्पद आहे किंवा ते टायमिंगच स्वतःमध्ये एक उत्तर आहे की त्याला आत्ताच का बरं हे पत्र लिहावंसं वाटतं। पत्र लिहिणारा कुणी धुतल्या तांदळाचा आहे का? पत्र लिहिणारा कुणी एक अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे का? पहिला मुद्दा। दुसरा असा की पत्र लिहिणाऱ्याला इतका काळ वाट का बघावी लागली? जेव्हा अनिल देशमुख आरोप करतात फडणवीसांवर तेव्हाच वाझे पत्र लिहायला पुढे येतात। बरं, वाझेंनी पत्र लिहायचं आहे तर ते पत्र त्याने कुणाला लिहायला हवं? तर त्यांनी न्यायसंस्थेच्या एका प्राधिकृत अधिकाऱ्याला, कुठल्या तरी अधिकृत संस्थेला, अधिकृत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला ते पत्र लिहायला हवं। वाझे पत्र फडणवीसांनाच कसे काय लिहितात? अगदी एकूणच म्हणजे जाणून बुजून सगळं केल्याचा तुमचा आरोप आहे का? हे सगळं बघितलं तर लक्षात येतं की फडणवीस पुन्हा एक नया जाल बुनने में और बिझी हो गए हैं। अगदी नक्कीच धन्यवाद सुषमाजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। एकूणच हे जाणून बुजून केल्याचा आरोप आता सुषमा अंधारे यांनी केलेला आहे आणि हे टायमिंग जे आहे ते आता जुळून आल्याचं सुद्धा सुषमा अंधारे साम टीव्हीशी बोलताना म्हणाल्या।